शासनाने मका खरेदी केंद्र सुरू केले, मात्र मका खरेदीचे उद्दिष्ट कमी ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाशी मुकाबला करावा लागत आहे. एकूणच या परिस्थितीत व्यापारी आणि शासनाने शेतकऱ्यांची लूट चालवली आहे, असा आरोप आंदोलनकर्ता मका उत्पादक शेतकरी विजय तुळशीराम देवरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. शासनाने मका खरेदी केंद्र सुरू केले. पहिल्यांदा 1800 क्विंटलचे उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर खरेदी केंद्र बंद केले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुन्हा केंद्र सुरू करून 3800 क्विंटलचे उद्दिष्ट देखील पूर्ण केले. मात्र हजारो शेतकऱ्यांची नोंदणी करून ठेवली आहे. या शेतकऱ्यांचा मका खरेदी करायला वर्ष लागेल, तेव्हा हमीभावाने मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यात यावे. यावरून शासन शेतकऱ्यांची टिंगल करीत आहे, असा आरोप करीत देऊर येथील विजय तुळशीराम देवरे या मका उत्पादक शेतकऱ्याने ट्रॅक्टर भरून आपला मका क्युमाइन क्लब येथे आणून शासनाचा निषेध केला. जर यानंतरही शासनाने मका उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर भविष्यात आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही शेतकरी विजय देवरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. शासनाने मका खरेदीसाठी 2400 रुपये हमीभाव दिला होता. मात्र केंद्र बंद केल्यामुळे बाजारात आता 1200 रुपये क्विंटलने मका खरेदी केला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसत आहे, तसेच त्यांची लूटही केली जात आहे. तेव्हा शासनाने शेतकऱ्यांची ही गंभीर समस्या जाणून घेऊन तातडीने त्यावर उपाययोजना करावी, अन्यथा भविष्यात आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही मका उत्पादक शेतकरी विजय देवरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. मका कापूस तिथं शासन एक ठराविक भाव ठरवतं आणि त्याप्रमाणे विकत घेतं. आता मक्याला आधारभूत किंमत ही 2400 रुपये आहे आणि बाजारात आता 1200-1300 रुपये आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये शासनाने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी सांगितलं आणि 31 डिसेंबर मुदत देण्यात आली. जवळपास 1 महिना मुदत असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी त्या मुदतीत आपली पोर्टलद्वारे नोंदणी केली की आमचा मका आहे, आमचा मका शासनाने घ्यावा. पण ही मुदत त्यांना कमी वाटली की काय, कमी मकाची नोंद झाली की काय, म्हणून त्यांनी परत अजून 1 महिन्याची मुदत वाढवून दिली आणि त्याच्यात असंख्य शेतकऱ्यांनी नोंदणी केली. की शेतकऱ्यांना आशा होती की माझा मका 2400 रुपये क्विंटलने गेला तर माझा उत्पादन खर्च निघून 2 पैसे माझ्या हातात राहतील. पण शासनाने ज्यावेळेस खरेदी सुरू केली त्यावेळेस फक्त 1800 क्विंटलची उद्दिष्ट पाठवलं. ते 1800 क्विंटल 3 दिवसात खरेदी झालं. त्याच्यानंतर परत 4-5 वेळेस पत्रव्यवहार केल्यानंतर 3800 क्विंटलचं उद्दिष्ट पाठवलं. हे फक्त मी धुळे तालुक्यापुरतं बोलतोय, मी जिल्ह्याचं बोलत नाही. तर 3800 क्विंटलचं ते उद्दिष्ट पाठवल्यानंतर ते पण खरेदी झालं आणि आता वनांचे जे अधिकारी आहेत त्यांनी असं सांगितलं की आमचं उद्दिष्ट कंप्लीट झालं आहे, आता आम्ही मका खरेदी करू शकत नाही. आता साधारण 1250 शेतकऱ्यांनी तालुक्यात नोंदणी केलेली आहे. त्यापैकी फक्त 140 लोकांचा मका या महाशयांनी घेतलेला आहे. फक्त 10% खरेदी झालेली आहे. मग उर्वरित शेतकऱ्यांनी करायचं काय? यांनी खरेदी बंद केल्यामुळे जे स्थानिक व्यापारी आहेत, मार्केट कमिटी आहेत, यांनी खरेदी बंद केल्यामुळे जो 1700-1800 पर्यंत जो भाव गेलेला होता तो आता 1200-1300 पर्यंत येऊन गेला. याच्यात प्रचंड लूट व्यापाऱ्यांनी सरकारने चालवली आहे शेतकऱ्यांची. आणि जर यांना मका इतका घ्यायचाच नव्हता, मोजून जर मका यांना 5700 क्विंटल यांनी खरेदी केला आहे किंवा यांना 6000 क्विंटल मका घ्यायचा होता, तर फक्त तेवढ्या शेतकऱ्यांची यांनी नोंदणी करायला पाहिजे. बाकीच्या शेतकऱ्यांची नोंदणी न करता त्यांना परत पाठवायला पाहिजे. यांनी 2 महिने मुदत का दिली? शेतकऱ्यांना मूर्ख आणि टिंगलटावाई केली शेतकऱ्यांची. माझा या गोष्टीला तीव्र आक्षेप आहे. आणि जर माझं आता एकच म्हणणं आहे, जर सरकारला मका खरेदी करायचा नसेल तर सरकारने इतके शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे की माझा मका मी तुमच्या केंद्रावर विकत घ्यायला येईल, तेवढ्या शेतकऱ्यांना हा आजच्या दराप्रमाणे भाव फरक हा दिलाच पाहिजे. नाही जर दिला तर याचं पुढचं पाऊल मी अजून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईल. आज